आता शेतकऱ्यांचा मुलगा डिजिटली साक्षर होणार, जाणून घ्या कसा. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण शेतात कष्ट तर खूप करतो, पण जेव्हा माल विकण्याची वेळ येते तेव्हा त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार आपल्याकडे नसतो. कारण आपण आजही त्याच पारंपरिक पद्धतीने मालाची विक्री करतो. पण असा विचार केला आपण तर, की डायरेक्टली कस्टमरपर्यंत पोहोचलं आणि तेही तुमच्याच मोबाईलच्या मदतीने. तर आजचा व्हिडिओ खास शेतकऱ्यांच्या मुलांसाठी होणार आहे, जो की त्यांची शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. आज आपल्याकडे उत्पादन चांगलं आहे, पण मार्केटिंग नाही आहे. व्यापाऱ्यांच्या हातात भाव ठरवण्याचे अधिकार देण्यापेक्षा आपण स्वतःचे मार्केट का तयार करू शकत नाही आहे? डिजिटल युगात जग बदलत आहे, मग शेतकऱ्यांचा मुलगा मागे का राहायचं? अ, आज फेसबुक, इंस्टा, व्हॉट्सअप हे टाईमपाससाठी वापरायचं की आपल्या व्यवसाय वाढीसाठी वापरायचं ते आपण ठरवावं लागेल. या पेजवर आपण अशाच प्रकारच्या माहिती पाहणार आहोत, जेणेकरून की शेतकरी डिजिटल बनाल आणि याच्यावर पाहिले जाणारे आपले जसं की सोशल मीडिया मार्केटिंग असेल, ग्राहकापर्यंत कशाप्रकारे पोहोचणार आहोत आणि दुसरं म्हणजे ग्राहकाकडून ऑर्डर कशाप्रकारे घेतली जाणार आहे. तर कारण की मी एक शेतकऱ्यांचाच मुलगा असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी मला चांगल्या प्रकारे माहीत आहेत. अनेक संकटामधून आज आपण पीक उभा करतो, जसं की निसर्ग असेल, मजुरांची अडचण असते, परत पाऊस जास्त होतो, कमी होतो. या सगळ्या संकटामधून आपण आज पीक उभा करतो, पण त्याला योग्य भाव आजही मिळत नाही. त्यामध्ये आपला एक छोटासा प्रयत्न असणार आहे. तर नक्कीच तुमच्या सपोर्टने आपण लोकांपर्यंत पोहोचू आणि ह्याच्यात जास्तीत जास्त लोकांना ॲड करत चालू. तर कारण शेतकऱ्याने किंवा शेतकऱ्यांच्या मुलांनी जर ठरवलं, तर या गोष्टी होऊ शकतात. आज कुठलाच बिझनेस असा नाही आहे की जो डिजिटल प्लॅटफॉर्मवरतून काम करत नाही. अगदी शेतीच्या रिलेटेड प्रोडक्ट पण मिळतात आपल्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती, पण ते शेतकऱ्यांचे नसून ज्यांचे ॲग्रिकल्चर बिझनेस आहेत त्यांचेच आहेत. तर आपला उद्देश असा आहे की डायरेक्ट शेतकऱ्यांचा माल कस्टमरपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि हे शक्य आहे. शेतकरी डिजिटल प्लॅटफॉर्मवरती न येण्याचे रिझन एकच आहे की त्यांना या गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशनच नाही, तर ते कसं करणार? आणि आपण हाच प्रयत्न करतो आहे की त्यांना जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे. आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या पेजवरून देत राहणार आहोत. शेती रिलेटेड असतील, शेतीतले काही प्रॉब्लेम असतील किंवा त्यावरती काही सोल्युशन असतील, टेक्नॉलॉजी असेल किंवा डिजिटल सेल्स आणि मार्केटिंग ही शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ट्रेनिंग पण असेल. अशा प्रकारचे व्हिडिओज आपण जेवढे होता होईल तेवढे आपल्या पेजवरून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ देत राहणार आहोत. तर नक्की पेजला फॉलो करा आणि होईल तेवढे शेअर करा.